भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमतूच अग्नी तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. केळकर साहेब, तुम्ही विचारात हरवलेले दिसताय. नाही, मी ऐकतोय शिंदे, बोला. म्हणजे मी सुटणार तर? अजून केस घेतली नाहीये त्यांनी आणि जिंकण्याची खात्री असल्याशिवाय ते केसला हात सुद्धा लावत नाही, कळलं? मला कल्पना आहे त्याची. बहुतेक तरी ही केस ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर सरांकडे जाणार. मी सगळ्यांना विकत घेऊ शकतो साहेब. लपवलं तर विक्रम सुटू शकणार नाही. बोला. खंडोबाची आण घेऊन खरं सांगतो साहेब, माझा मुलगा माझ्यासारखाच गरम डोक्याचा. पण हुशार, शिकलेला. पण रक्त आमचंच. पैसा उडवायचा, गाड्या उडवायच्या, आईश करायची. मला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, बाबा रे असं असं करायचं असतं. पण नाही. आता लेडीज बार बंद झाले आणि ती बारबाला रजिया ती यायची आमच्या लॉजवर. आता विक्रमचं आणि तिचं काय होतं साठं लोट. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, आणि रजियाचा खून झाला, आणि तो बी आमच्याच लॉजच्या रूमवर. आणि तिकडं विक्रमची बंदूक सापडली. मी त्याला विचारलं, तो म्हणाला मी तिचा फक्त गळा दाबला, ती मेल्यासारखी पडली आणि मी बाहेर आलो. साहेब, आता विक्रमच्या नकळत त्याची बंदूक तिकडे आली कशी? आणि समजा बंदुकीने मारलं तर तिकडे बंदूक सोडून जायला त्याला काय वेळ लागलंय काही? नशीब आपलं खोटं. विक्रमच्या हाताचे ठसे उमटलेत ना बंदुकीवर, असं म्हणतायत ते. बोडस. हो, खंडागळे ॲडव्हान्स 3 लाख रुपये ॲडव्हान्स. साहेब, खंडागळे, मी ही केस घेतली. विक्रमची उद्या भेट होईल. निघा. साहेब, माझ्या विक्रमला सोडवा. या तुम्ही.
हे बघ दी, मला वाटतं मला कल्पना आहे तुला काय सुचवायचंय. अभ्यास, त्याची स्टाईल, ही इज जस्ट अमेझिंग. कुंपण बघायला लागलं ना तर आम्हाला सांगा. डोळं काढून हातात देतो त्याची. कुणाकुणाचे डोळे काढणार? आता गप राहावा की गुमान. कशाला मुंग्याबाई डोकं पोखरताय? हा स्पष्ट कुंपण कशा आहात काकू? डॉक्टर कशाला? सुषमाच म्हणा ना. अहो लहानपणापासून पाहिले तुम्ही मला. शिवाय अमर आणि मी एकाच शाळेत जायचो नाही का बरोबर? असो, पण तब्येत कशी आहे? औषधं आणि गोळ्या घेऊन शरीराला आराम मिळतो ग. पण मनाच्या आजाराचं काय? आणि याच्यासाठीच मी घरच्यांकडनं ओरडून घेते, पण आईचं काळीज आहे ना. मान्य आहे, पण मी डॉक्टर असले म्हणून सांगते असं नाही. पण कधी कधी शरीरासाठी, आरोग्यासाठी मनाला मुरड घालावीच लागते. मन शांत नसेल तर औषधांचाही परिणाम होत नाही ना. कळतंय ग, पण वळत नाहीये हेच खरं. बरं, झोप लागते? हाय नीटची. ती लागायलाच हवी काकू. मी तशी गोळी पण दिलेली आहे. खरं म्हणजे ना मी ती गोळी घेतच नाही. नाही म्हणजे डोकं ना असं खूप जड होतं त्याच्यामुळे. असं नाही करायचं काकू. त्याने हार्टवर प्रेशर येईल. नियमित गोळ्या घेत जा. का मी फोन करू अमरला? नाही नको, मी घेईन ना. बरं, घरीच जाताय ना? या ना, मी सोडते घरापर्यंत. नाही अगं, मी जाईन ना. देवाकडे मागणं मागायला गेले होते. भक्त फार वाढलेत. देवाला वेळ मिळायला पाहिजे ना. चलो निकलो. नहीं बोला ना एक बार. चलो निकलो, आप निकलो निकलो, चलो. अरे साहब, जरा विक्रम जी से मिल लेने दीजिए. तुला सांगितलेलं कळत नाही का? मराठीत सांगतोय. नहीं नाही. चल निक निक चल. अरे साहब, उसकी उम्र ही क्या है? अभी बच्चा है वो. जा रे बाबा जा. नको माझा वेळ घेऊ. सांगितलं ना नाही म्हणून. जा ना. आता नाही गेलास ना तर तुला लॉकअप मध्ये टाके ना. चल निक निक. हॅलो. आवाज ओळखला का? आता आवाजावरून माणसं ओळखायला आणि विचार करत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. बोला, कोण असाल ते बोला लवकर. हा, तुमची वेळ भरली आहे इन्स्पेक्टर शिंदे. पुढच्याचा पाय खोलात का काय म्हणतात ना. खंडागळे बोलतोय. ओ खंडागळे. खंडागळे, यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलंय, मंदबुद्धी आहात का तुम्ही? हा, हे बघा, एका सरकारी ऑफिसरला धमकावताय तुम्ही. याचे परिणाम काय होतील माहिती आहे का तुम्हाला? काय मुलाच्या बाजूला लॉकअप मध्ये बसण्याची तयारी ठेवून बोलताय तुम्ही? हा, हे बघा इन्स्पेक्टर शिंदे, माझ्या मुलाची नीट व्यवस्था ठेवा. त्याच्या अंगाला हात लागता कामा नये. त्याच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष ठेवा. दवाखाने उघडले असतील खंडागळे. एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे जा आणि त्याला तुमचं डोकं दाखवा.
खंडागळे सारख्यांना चांगला धडा शिकवायलाच हवा. समाजद्रोही देशद्रोही असून वर आवाज चढवताय. अशा माणसांना ठेचायलाच हवं. देशाबद्दल, कायद्याबद्दल, संविधानाबद्दल प्रत्येक भारतीयानं आदर ठेवायलाच हवा. समाजाचं नुकसान करतात. होल्ड इट.